श्रोते हो नमस्कार. आपणा सर्वांचे हार्दिक स्वागत आहे आजच्या या खास व्हिडिओमध्ये. श्रोते हो, आज आपण जाणून घेणार आहोत एक अतिशय गंभीर आणि विचार करायला लावणारा विषय. या स्त्रीच्या घरात माता लक्ष्मी कधीच थांबत नाही, उलट तिथून निघून जाते. असं नेमकं काय घडतं की लक्ष्मी देवी एखाद्या घरावर नाराज होते? घरातील गरिबी, कर्जबाजारीपणा आणि आर्थिक अडचणी यामागे फक्त नशीब जबाबदार असतं का? की घरातील स्त्री पुरुषांचे वागणे, सवयी, विचार आणि काही चुकीच्या गोष्टी यालाही जबाबदार धरता येईल? ही कथा ऐकल्यानंतर तुमच्याही घरात कोणत्या गोष्टी बदलाव्यात याचा नक्कीच विचार करावा लागेल. म्हणून मित्रांनो, ही कथा शेवटपर्यंत नक्की ऐका, कारण शेवटचा संदेश तुमचं जीवन बदलू शकतं. आणि कथा सुरू करण्याआधी एक छोटीशी विनंती करते. मित्रांनो, मी खूप मेहनत करून हा व्हिडिओ बनवते, त्यामुळे कथा आवडत असेल तर नक्की लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. कमेंटमध्ये जय माता लक्ष्मी लिहायला विसरू नका. चला तर मग कथेला सुरुवात करूयात. या अद्भुत आणि मार्गदर्शक कथेला. पहाटच्या फिक्कट उजेडात 3 खिडक्यांतून थंड वारा घरात शिरत होता. समोरच्या मंदिरातल्या घंटाचा आवाज कानी येत होता, पण मीनाचं मन मात्र अस्वस्थ धडधडत होतं. सकाळी लवकर उठून मीना नेहमीप्रमाणे कपाटात ठेवलेल्या जुनाट लोखंडी डबा उघडून त्यातील जमवलेले पैसे मोजू लागली. 1, 2, 3 सगळ्या नोटा धरल्या, तरी फक्त 200 रुपयेच हातात आले. कालच तर विजय आपला पगार घेऊन घरी आला होता, पण रात्री उशिरा रोहनला अचानक ताप चढला आणि डॉक्टरांकडे धाव घ्यावी लागली. औषध पाण्यात आणि तपासणीच्या खर्चात अर्धाहून अधिक पगार निघून गेला. उरलेले काही पैसे भाजीपाला आणि किराण्यावर खर्च झाले. आता डब्यात उरले होते ते फक्त एवढेशे चिमूटभर 200 रुपये. 2 खोल्यांच्या घरात असतील नुसत्या मोजक्याच वस्तू, जुने तोडके फर्निचर, भिंतीवर जमलेल्या काळजाचे डाग आणि कोपऱ्यात ठेवलेली मिनमिनती कंदिलाची वात. काही वर्षांपूर्वीच संसाराला बरंपैकी होतं, तेव्हा घातलेलं एकच फ्रीज आणि लहानसा टीव्ही अजूनही होते, पण ते देखील आता जुनाट आणि निकामी राहिल्यासारखे वाटत होते. घरातलं एक एक सामान विकलं जात होतं की कुटुंबाला आणखी काटकसर करावी लागे. मीना निराशाने देहभान विसरल्यासारखी जमिनीवर बसली. तिने हातातले 200 रुपये पुन्हा एकवार मोजून पाहिले, पण काय तेवढेच. आजच्या दिवसात जेवणासाठी काहीतरी जुळवावं लागणार होतं. उद्यापासून पुढचा आठवडा कसा निभवायचा या विचाराने ती गांगरून गेली. दर महिन्याला असंच काही ना काही कारण निघे आणि घरात पैसे टिकतच नसत. कधी मुलांच्या शाळेची फी, कधी कधी विजेचं बिल, तर कधी अचानक आजारपण. मागच्या महिन्यात तर पिण्याच्या पाण्याची पाईपलाईन फुटून दुरुस्तीसाठी उधार घ्यावी लागली होती. सासूबाई नेहमी म्हणायच्या, तुझ्या घरात लक्ष्मी कधीच थांबत नाही ग. त्या शब्दांची तीव्र जाणीव मीना आज पुन्हा एकदा अनुभवत होती. देवघरातल्या लक्ष्मीच्या मूर्तीसमोर हात जोडताना तिला हमखास हे शब्द आठवत. थोड्या वेळाने बाहेरच्या खोलीतून मुलीचा आवाज आला. आई, माझं दप्तर सापडत नाहीये. मीना भानावर आली आणि उठून बाहेर गेली. 10 वर्षाची पूजा शाळेला जाण्याच्या घाईत होती. मीना तिला शोधायला मदत करू लागली. चटईजवळ कोपऱ्यातच दप्तर आढळलं. तसं पूजाच्या चेहऱ्यावर हसू आलं. आई, मला आज शाळेत 10 रुपयाची रंगपेन हवेत. बाईंनी सांगितले आहेत आणायला, पूजा निरागसपणे म्हणाली. मीना क्षणभर गोंधळली. घरात उरलेले 200 रुपये होते, त्यातून आजचं भाजीपालाही घ्यायचा होता. तिने पूजाला थोपटलं आणि म्हटलं, बाळा, मी तुला संध्याकाळी कामावरून परत येताना घेऊन देते हो. आता शाळेत सांग की उद्या आणेल. पूजा थोडी नाराज झाली, पण आईच्या शब्दांवर विश्वास ठेवत ती तयार झाली. तेवढ्यात 7 वर्षाचा रोहन अंगातला आला आणि कालच्या तापानं तो अजूनही अशक्त दिसत होता. आई, माझं डोकं दुखतंय ग, त्याने रडवलेल्या सुरात सांगितलं. मीना त्याच्या जवळ जाऊन त्याचे कपाळ हाताने तपासले. ताप उतरलेला होता, पण तो कोपऱ्यात भाकर तुकडा खात बसला होता. औषध घेतलंयस ना? सकाळी थोडा दम घे. जा, मी दूध घेऊन येते. मीना त्याला समजावत म्हणाली. विजय पण तयार होऊन बाहेर आला
आज तो कामावर जाणार होता. सरकारी ऑफिस बाहेर एका लहानशा चहाच्या टपरीवर काम करायची त्याची नोकरी होती. कालच्या घडामोडींनी त्याचंही मन जड झालं होतं. मीना, काळजी नको करूस. आज कामाचा दिवस चांगला गेला तर थोडे पैसे जास्त मिळण्याचा प्रयत्न करतो, तो निघता निघता म्हणाला. कपाळांवर आढ्या पडलेल्या मीनाकडे पाहून त्याचं मन व्यतीत झालं. मीना नुकतीच मान डोलावत राहिली. तिने पिशवी उचलली आणि बाजारातून थोडं दूध आणि भाजी घेऊन येते असं सांगून घराबाहेर पडली. गल्लीतून चालताना तिच्या कानावर अनोळखीचे आवाज आले. शेजारी राहणाऱ्या उषाबाई आणि लक्ष्मी काकू सकाळच्या कढईतल्या भजीसोबत गप्पा मारत बसल्या होत्या. मीना जवळ येताच उषाबाई म्हणाल्या, अगं लक्ष्मीताई, ऐकलंस का? मीना बिचारीच्या घरी परत धावपळ झाली. छोटा रोहन आजारी झाला होता म्हणे. लक्ष्मी काकूंनी तोंडावर हात ठेवत आश्चर्य दाखवलं. काय सांगतेस ग? काही आराम आहे का आता पोराला? मीना थबकून ऐकत होती. तिला पुढे जागवं की थांबावं काही सुचेना. उषाबाई चेहऱ्यावर चिंतेचं भाव आणत पुढे म्हणाल्या, हो ग, रात्रीच डॉक्टरांकडे घेऊन गेली होती म्हणे. अहो, पण त्या घरची कहाणीच अशी झालीये. दर महिन्याला काही ना काही विपत्ती. मीना कितीही कष्ट करो, त्या स्त्रीच्या घरात लक्ष्मी कधीच थांबत नाही बघ. लक्ष्मी काकूंचं डोकं हलवत हुंकारा भरला. देवाची कृपा दृष्टी बघ ना. इतकी श्रद्धा असूनही तितकीच परीक्षा पाहतोय देव. वरचं इतकं चांगलं वागतेय तरीही सदा दुर्दैव्यच तिच्या मागे. उषाबाई असह्य या आवाजात म्हणाल्या, ह्या विधात्याचं आपल्या हातात काहीच नसतं बघ. पण आपली मीना खंबीर आहे, सहन करतीये बिचारी. दोघींच्या चेहऱ्यावर मीनाबद्दल कळवळा होता. त्यांच्या आवाजातील सहानुभूतीचे शब्द ऐकून मीनांच्या डोळ्यात पाणी दाटून आलं. ती तिथून हळूच पुढे सरकली. रस्त्याच्या कोपऱ्यावरच्या किराणामध्ये पोहोचल्यावर तिने आवश्यक ते 1-2 किराणाचे सामान पदार्थ घेतले आणि काउंटरवर ठेवलेले गणपतराव दिले. तिला ओळखत होता. त्याने सामानाची बांधाबांध करून सहजच विचारले, मीनाबाई, मागच्या महिन्याचं बाकी आहे अजून? हो, तुमचं. मीना लाजरी होती म्हणाली. हो गणपतराव, पुढच्या आठवड्यात देते ना. आता हात थोडे तंगी आहे. गणपतरावांच्या शब्दांनी शेजारी उभ्या होत्या 2 ग्राहकांनी चपकून मीनाकडे पाहिलं. त्या नजरेत अनोळखी कुतूहल आणि किंचित तुच्छतेचा भाव होता. मीनाला आपली गोष्ट साऱ्या गावाला कळल्यासारखं वाटलं. तिने पदराशी चाळा करत मान खाली घातली. त्यांनी दिलेल्या सामानाच्या छोट्या पिशवीत मीना हातात घेऊन निमूटपणे बाहेर पडली. आज लागतील तेवढंच ती घेऊन आली होती. अजून काही सामान घ्यायचं राहिलं होतं, पण उधार घेण्याची तिची इच्छा नव्हती. मनात खोल निराशा दाटून आली होती. शेजारच्या बोलण्याचे शब्द पुन्हा पुन्हा तिच्या कामात घुमत होते. त्या स्त्रीच्या घरात लक्ष्मी कधीच थांबत नाही. दुपारनंतर पूजा शाळेतून परतली तेव्हा तिच्या चेहऱ्यावर गंभीर भाव होते. मीना तिला जवळ घेऊन पाण्याचा ग्लास दिला. काय ग, आज माझी चिमुरडी शांत का? तिने विचारलं. पूजा सवयीने स्वयंपाकघरात जाऊन डब्यातील कालचीच उरलेली भाजी पोळी तोंडात टाकत म्हणाली, आई, सगळे मित्रमैत्रिणी दिवाळीसाठी नवीन कपडे आणि फटाके आणायला आपल्या घरी. आपण कधी जाणार आहोत? हे ऐकताच मीनाचं काळीज बेचैन झालं. तिने हसण्याचा प्रयत्न केला. हो बाळा, बघूयात काय करता येईल ते. तू तुझा अभ्यास कर आणि जरा भांडी कोंडी नको करू. रोहनशी. तिने विषय बदलण्याचा प्रयत्न केला. पूजा निमूटपणे मान डोलावून अभ्यासाला बसली, पण तिच्या चेहऱ्यावरील चिंता मीना ओळखू शकली. रोहनची जागा झाला होता. ताप उतारल्यावर त्याला भूक लागली होती. आई, काही खायला दे ना, खूप भूक लागलीये, तो म्हणाला. मीनाने लगेच उरलेले मी भाकरी आणि दूध त्याच्या हातात दिलं. हे बघ, आधी हे खा. रात्री बाबा आल्यावर आपण गरम गरम खिचडी करूयात. ती मुलांना समजावत होती. कशीबशी मुलांना सावरून सक्षम काढत ती पुन्हा कामाला लागली. सायंकाळचा तांबडा प्रकाश घरात पडला होता आणि दिवस ढळत चालला होता. मीना मनाशी हिशोब करत होती. उद्या परवा काय स्वयंपाक करायचा, कुठून काय आणायचं.
त्याचवेळी तिच्या काळजाचा एक कोपरा पूजेच्या प्रश्नात अडकून पडला होता. दिवाळीला आपण काय करणार? तिला खुद्द काहीच उत्तर सापडत नव्हतं. संध्याकाळ होत आली तेव्हा विजय कामाहून परतला. दिवसभर चहाच्या टपरीवर उभा राहून तो थकून गेला होता. त्याने मिळकतीचे 2-3 शिल्लक नोटा मीनाच्या हातात ठेवले. अगदी मोजके लोक आले होते चहा प्यायला आज, त्यामुळे फारसे पैसे हाती लागले नव्हते. घरात अंथरूण टाकू लागले होते. मीना लहान दिवा लावून देवघरात ठेवत असतानाच दारावर जोरात ठकठक झाली. कोणी आहे का घरात? एक घरातला आवाज ऐकू आला. मीना आणि विजय दोघेही दचकले. विजयनं जाऊन दार उघडलं. बाहेर घरमालक पारीकर साहेब उभे होते. राठीचे पारीकर साधा सफेद सदरा पायजमा घालून हातात भाड्याची वही आणि खिशात एक जुना पेन घेऊन करारी मुद्रेने समोर पाहत होते. विजय, किती दिवस झाले भाडं बाकी आहे, तुमचं अजून किती वाट पाहायची? पारीकरांची मुद्रा रागेट होती. मागच्या 2 महिन्याचे घर भाडे थकल्यामुळे ते वारंवार तक्रार लावत होते. विजय लाजून आणि घाबरला आणि म्हणाला, साहेब तुमचे पैसे नक्की मिळतील, थोडा आणखी वेळ द्या. घरची परिस्थिती जरा हाताबाहेर गेली आहे. पारीकर वैतागले. आता हे ऐकून ऐकून कंटाळा आलाय मला. पुढच्या आठवड्याच्या आत जर पूर्ण रक्कम दिली नाही तर घर खाली करा. मी दुसऱ्या भाडेकरांना देईल जागा. त्यांनी दोघांकडे बेधक नजरेने पाहिलं. मीना जवळ येऊन हात जोडत म्हणाली, कृपा करा, आम्हाला अजून थोडी मुदत द्या, आम्ही व्यवस्था करतो. तिच्या डोळ्यांच्या कडा पाणावल्या होत्या. मी काही दानशूर नाहीये. माझे पैसे मला हवेत आहेत बघा. तुम्हाला काय करायचं ते करा, पारकर कोरड्या आवाजात म्हणाले आणि निघून गेले. दार बंद करताना विजयचा हात थरथरत होता. त्याने आत येताच भिंतीला डोकं टेकवलं आणि जोरात भिंतीवर लाथ मारली. कशी येणार एवढी रक्कम? तो संतापाने उद्गारला. आतल्या खोलीतून रोहन आणि पूजा धास्तावून दार अडवून मागून बघत होते. मीनानं त्यांना हातानं शांत राहण्याचा इशारा करून परत आत बसवलं. मीना घाबरून विजयकडे पाहत होती. मी रात्रंदिवस कष्ट करतोय, पण आपल्याकडे का काहीच टिकत नाही? देवालाही पोट तितकंच प्रार्थना करतो, पण ऐकतोय कुठे तो? शांत हो, आता काहीतरी करून मिळू. मीना सावरण्याचा प्रयत्न करत होती. विजय हाताने इशारा करून म्हणाल्या, काय करू? उद्या जादूनं पैसे पडतील का? आपल्यावर त्यांच्या डोळ्यांवर अविस्ताराचा भाव होता. आपण इतके दुर्दैवी आहोत. तो हताश होऊन म्हणाला, आई बरोबर म्हणायची, आपण काहीतरी पाप केलं असावं बहुतेक, नाहीतर आपल्या घरातून लक्ष्मी असा पळून जाणार नाहीत. अपमान, राग, दुःख सगळे त्यांच्या आवाजात उतरलं होतं. मीना निशब्द झाली. तिने कधी नव्हे ते विजयला इतकं व्याकुळ पाहिलं होतं. ती हलकेच त्याच्या जवळ गेली आणि म्हणाली, असं नको बोलू हो, सगळं सुरळीत होईल. आपल्या मनातील हिया हरवू नकोस. ती त्याला आधार देण्यासाठी पुढे आली, पण विजयनं हात झटकला. माझ्यात दम नाही राहिला आता, तो खिन्नपणे म्हणाला आणि घराबाहेर निघून गेला. मीना दारापर्यंत त्याच्या पाठोपाठ आली, पण तो रागानं आणि दुःखानं चालत निघून गेला होता. तो उंबरापर्यंतच थांबली. अंधार पडला होता आणि मनातील काळोखही दाटला होता. तिच्या डोळ्यांतले अश्रू आता घळाघळा वाहू लागले. थोड्या वेळाने ती घरात परत आली. समोरील आरशात स्वतःकडे पाहताना तिची नजर एका महत्त्वाच्या गोष्टींवर थबकली. तिच्या गळ्यातलं मंगळसूत्र, विवाहाचा पवित्र आठवण म्हणून जपलेली शेवटची मौल्यवान वस्तू, अत्यंत गरजेचा. तीच आता कामी येईल हे तिनं जाणून घेतलं. मीनानं हात जोडून देवासमोर निरंजन तेवत ठेवलं. हृदयात काबूत धरत ती सावकाश गळ्यातलं मंगळसूत्र काढू लागली. सोन्याच्या पिवळ्या मण्यांची ती माळ तिच्या थरथरत्या हातात येताच ती ओसाबोळ रडू लागली. त्या मंगळसूत्राच्या प्रत्येक मणक्यात तिला तिच्या लग्नाच्या आठवणी उमटत होत्या. मंगल अष्टकाची धून कामात घुमळत होत्या. विजयनं तिच्या गळ्यात ते घातलेलं दिलेलं आश्वासन तिला आठवली, मी सदैव तुझी काळजी घेईल. पण आज परिस्थितीने त्यांना कुठे आणून ठेवले बघ देवा.
या पवित्र निशाणीचा त्याग करावा लागतोय मला आज. तू साक्षी आहेत. माझ्या लेकरांच्या भल्यासाठी आणि घर टिकवण्यासाठी हा निर्णय घेतलाय. परत चढवीन मी गळ्यात हे मंगळसूत्र. लक्ष्मी माते, पण आता हाच उपाय दिसतोय. मनातल्या मनात ती देवतांना साखळ घालत होती. त्या रात्री घराबाहेर विजय रागाने आणि नैराश्याने भरलेल्या अवस्थेत रस्त्यावर फिरत निघाला. मनात असंख्य विचार घोंगाळत होते. मी निरुपयोगी आहे. मुलांना काय भवितव्य देऊ शकणार? अशा हजारो चिमट्यांनी त्याचं मन छिद्र पाडत होतं. रस्त्याच्या कडेला अंधाऱ्या गल्लीत तो थांबला. तेव्हा हळूहळू त्याचा राग निवळत गेला आणि उरला तो फक्त गहिवरा. त्याच्या डोळ्यात पाणी तराळलं. समोरचं गणपतीचं छोटंसं देऊळ होतं. दररोज रात्री तिथे आरती होत असे. त्यावेळेस मंदिरातून सुखकर्ता दुःखार्ताचा स्वर ऐकू येऊ लागला. विजयचे पाय आपोआप मंदिराकडे वळाले. देवाच्या मूर्तीसमोर पोहोचताच तो गुडघ्यांवर कोसळला. अश्रूंना वाट मोकळी करून देत त्याने अंतकरण हलकं करून घेतलं. हे देवा, माझ्यापाशी तर काहीच उरलं नाही. आता तरी दया कर. तो हलक्या आवाजात पुटपुटला आणि श्रद्धाळू मंडळी बाजूला उभी राहून प्रार्थना करत होती. विजय किती वेळ तिथे बसला होता. त्याचं भान त्याला राहिलं नाही. देवळातील पुजाऱ्याने त्याच्या डोक्यांवर प्रसादाचे फळ ठेवत त्याला हलवलं. तेव्हा विचाराचा तांडा तुटला. बाळा, परमेश्वरावर विश्वास ठेव. सगळं काही ठीक होईल. त्या अनोळखी पुजाऱ्याच्या शब्दांनी विजय डचकला. त्याने हात जोडून प्रसाद घेतला आणि डोळे पुसत मंदिरातून बाहेर आला. थोडंसं हलकं वाटू लागलं होतं. मन नकळत देवाने जणू त्याला धीर दिला होता. रात्र बरीच सरली होती. अखेर तो घरी परतला. तेव्हा अंगणातच मीनाला ओला पदर खिडकीत वळलेला दिसला. तेव्हा ती जागी बसून तो ओशाळा. मीना खिडकीतूनच दणक्या आवाजात म्हणाली, बसला होतास का देवळात? विजयने निमूटपणे मान हलवली. फार काही बोलायची इच्छा नव्हती. दोघांकडेही उरली नव्हती. तो काहीही न बोलता घरात शिरला. त्या रात्री नवरा बायकोने फारसं काही न बोलता एकमेकांच्या अवघडलेल्या नजरेत पाहिलं. त्या नजरेत अपराधीपणा आणि मूक माफी होती. काही वेळानं विजय झोपी गेला, पण मीनाला मात्र रात्रभर डोळा लागला नाही. पुढच्या दिवशी सकाळी लवकरच मीना आपल्या संसाराचा बहाणा टाकलेल्या त्या मौल्यवान वस्तूसाठी बाहेर पडली. गावातल्या सराफच्या दुकानात तिने मंगळसूत्र गहाण ठेवून काही रक्कम उचलली. मीनाचा हिया करून तिने तो सौदा केला. प्रत्येक क्षणी मन कळवळत होतं. दुकानातून बाहेर पडताना तिच्या हातातील नोटांचे वजन तीव्रपणे जाणवत होते. घर वाचवण्यासाठी आपल्या गळ्यातील लक्ष्मी उतरावी लागली याची खंत तिला गदागदा हलवत होती. तरीही मनाची समजूत घालत ती परत आली आणि पैशांची पुडी सुरक्षित जागी ठेवली. त्या दिवशी संध्याकाळी पारीकर साहेब भाड्यासाठी आले. तेव्हा मीनाने कुठलाही गाजावाजा न करता त्यांना पूर्ण रक्कम दिली. पारीकर थोडे आश्चर्यचकित झाले, पण पैसे मोजून घेत त्यांनी एकही शब्द न बोलता स्वीकारले. ठीक आहे असं म्हणून ते निघून गेले. पारीकर गेल्यावर विजय स्तब्ध झाला. तो मीनाकडे पाहत होता. हे पैसे आले कुठून? त्याने हळू आवाजात विचारलं. मीना काही बोलायच्या आधीच त्याची नजर तिच्या रिकाम्या गळ्याकडे गेली. तिच्या गळ्यात मंगळसूत्र नव्हतं. त्या क्षणी सत्य त्याच्या लक्षात आलं. मीना, तू त्यांच्या शब्दांना हुंदक्याचा अडखळा आला. तो डोळ्यात पाणी आणत पुढे आला आणि मीनाचे दोन्ही हात आपल्या हातात घेतले. क्षमस्व, मला माझ्यासमोर तू हे केलंस आणि मी काहीच करू शकलो नाही, तो अपराधी स्वरात म्हणाला. मीना घाबरली. अहो, मी ठीक आहे, तुम्ही असं काहीही बोलू नका. तिच्या डोळ्यांतील अश्रू दाटले. विजय जमिनीवर गुडघे टेकवत खाली बसला. मीना, खरंच तू आमच्या घरची लक्ष्मी आहेस. तुझ्यामुळेच आज घराचं छप्पर टिकून आहे. मी काल रागाच्या भरात काही बोललो, मला माफ कर. तो स्वतःच तुटून पडल्यासारखा बोलत होता. मीना रडतच त्याला सावरत उठवलं. उठताना हे का करताय? तुम्ही माझे धर्मेश्वर आहात. तुमच्यासाठी आणि मुलांसाठी इतकं करायलाच हवं होतं. तिने त्याच्या डोळ्यातील अश्रू पुसले. विजयने निर्धारपणे आपल्या मुठी आवळल्या.
मी वचन देतो मीना, तुझं हे मंगळसूत्र मी परत आणीन आणि पुन्हा कधीच तुला अशी वेळ येऊ देणार नाही. त्यांच्या आवाजात आत्मविश्वास होता. अनेक दिवसांनी मीनाने त्यांच्या स्वरातील जिद्द अनुभवली आणि तिला हायसं वाटलं. तेवढ्यात मीनाच्या लक्षात आलं की तिने विजयला अजूनही नलिनी सांगून गेलेली बातमी सांगितली नव्हती. तिने तिला खुर्चीवर बसवलं आणि त्याचा हात हातात घेऊन शांतपणे बोलू लागली. एक गोष्टी राहिली सांगायची. नलिनी सांगत होती, आपल्या जुन्या मिलचं काहीतरी काम परत सुरू होत आहे. कदाचित तुला तिथे काम मिळू शकेल. विजयने आश्चर्याने तिच्याकडे पाहिलं. असंच काहीतरी ऐकलं होतं मीही काही दिवसांपूर्वी, पण आपलं भाग्य कुठे इतकं सोपं? तो निराशाने म्हणाला. मीना मात्र आता निर्धारपणे बोलली, भाग्याला का दोष द्यायचा? एकदा जाऊन चौकशी तर कर. नलिनीच्या नातेवाईकांनी सांगितलंय म्हणणे, काहीतरी तथ्य तर असेलच. विजयने तिथं म्हणणं ऐकलं. पहाडच्या धुसर प्रकाशात विजय घराबाहेर पडण्यासाठी सज्ज झाला. मीना त्याला डब्यात थोडे खायला बांधून देत होती. जाताना त्यानं तिच्याकडे न बोलता तिच्या डोळ्यात कृतज्ञतेची भावना व्यक्त केली. मीनानेही हलकं हसत त्याला शुभेच्छा दिल्या. विजय बाहेर पडला तेव्हा तिच्या मनात देवाचं नाम सुरू होतं. सकाळी थोड्या वेळाने पूजा जागी झाली. आई स्वयंपाकघरात पोळ्या करत होती. पूजाची नजर नकळत मीनाच्या गळ्यात गेली. काय ग आई, तुझं मंगळसूत्र कुठे गेलं? तिने आश्चर्याने विचारलं. मीना क्षणभर गडबडली. अगं, काल चेन तुटला ना, दुरुस्तीसाठी काढून ठेवला आहे, ती सावरून म्हणाली. पूजाला काही विशेष संशय आला नाही. ती निष्पाळपणे म्हणाली, हो का, बरं. तुटलं नाही तर लवकर परत घाल हो. मीनाने ओळखलं की मुलीला खरी गोष्ट ठाऊक नाहीये. तिने केवळ हो ग असं म्हणत विषय टाळला. मनात मात्र तिने निश्चय केला की ही माळ पुन्हा गळ्यात घालण्यासाठी आपण काहीही करून दाखवू. थोड्या वेळाने रोहनही उठला आणि आईला मिठी मारत पोटभर जेवायला मागू लागला. मीनाने मुलांना तयार करून नाश्ता करून दिला. त्यांच्या चेहऱ्यावरचे निरागस हसू पाहून तिला नव्याने लढाईची ऊर्जा मिळत होती. विजय सायकलवर बसून जुन्या गिरणीच्या आवारात पोहोचला. तेव्हा त्याच्या मनात शंका आणि आशा दोन्ही होत्या. 4 वर्षांपूर्वी ओसाड झालेली ती जागा आता पुन्हा सज्ज झाल्यासारखी दिसत होती. नवीन कंपनीचा फलक लागला होता आणि आवारात काही कामगारांची जेजा सुरू होती. गेटजवळ चौकीदारानं त्याला अडवलं. काय पाहिजे साहेब? त्याने विचारलं. विजयने नम्रपणे सांगितलं, मी इथे पूर्वी काम करत होतो, आता पुन्हा गिरणी सुरू होते म्हणे, अर्ज द्यायला आलोय. चौकीदाराने त्याचं नाव पत्ता विचारून यादी तपासली आणि ओळख पडते चेहरा उजळला. अहो, तुम्ही तर विजय ना? मीच आहे. बाळू तुमच्यासोबत होतो कामाला. विजय ओळखून थबकला. अरे बाळू, किती दिवसांनी भेटतोयस? त्याच्या चेहऱ्यावर हलकंसं हसू फुटलं. बाळूने हात मिळवला आणि त्याला आत घेऊन दिलं. नवीन मॅनेजर साहेब जुने अनुभवी कामगार शोधताय तुम्हाला. आत कार्यालयात जा, तिथे जोशी सर आहेत, आपले जुने सुपरवायझर, ते मदत करतील तुम्हाला. विजय आत कार्यालयात गेला तेव्हा कोपऱ्यात ओळखीचा चेहरा पाहून त्याला हायसं वाटलं. जोशी सर होते. ते पूर्वी त्यांचे वरिष्ठ होते आणि विजयच्या कामाचे नेहमीच कौतुक करायचे. विजय, ये रे, कसा आहेस? त्यांनी आनंदाने विचारलं. विजयने नमस्कार करून त्यांना सगळी परिस्थिती सांगितली. जोशी सरांनी लगेच अर्ज भरायला मदत केली. कागदपत्रे भरून घेतली. चिंता करू नकोस, मी व्यवस्थापक बोललेन, तुला काम नक्की मिळेल. अनुभवी आणि प्रामाणिक कामगारांची इथे गरज आहेच, हे आत्मविश्वासाने म्हणाले. विजयच्या डोळ्यात पाणी आलं. एवढ्या दिवसांच्या संघर्षानंतर आशेचा किरण दिसत होता. जोशी सरांनी मग त्यांची ओळख नवीन व्यवस्थापक गुप्ते साहेबांशी करून दिली. गुप्ते साहेबांनी विजयची थोडक्यात मुलाखत घेतली. कामाचा अनुभव, कौशल्य विचारले. विजय शक्य तितक्या निग्रहाने आणि विनम्रतेने उत्तर देत होता. शेवटी गुप्ता साहेब म्हणाले, ठीक आहे, आम्ही तुमचा अर्ज विचारात घेऊ. काही माजी कामगारांचे अर्ज आलेत, 2 दिवसात कळवू सूचना. विजयने सर्वांचे आभार मानले आणि नम्रपणे बाहेर पडला. घराकडे परतताना त्याच्या काळजात आशा तरळत होती. घरी येऊन त्याने मीना आणि मुलांना सगळी हकीकत सांगितली.
घरात जणू आशेचा एक दिवा पेटला होता. काही दिवस उत्कंठेत गेले. दर सकाळी पोस्टमनची वाट पाहत विजय घरच्या अंगणात वेटोळे घाले. दुरून कोणी टोपीदार पोस्टमन दिसला की त्याचं हृदय आशाने धडधडू लागले. मात्र दिवस जात होते तशी निराशा दाटू लागली. 4-5 दिवस उलटून गेले तरीही पत्राचा पत्ताच नव्हता. राहावेना म्हणून एकदा विजय जोशी सरांना भेटून आला. त्यांनी अजून थोडे दिवस थांबा, चांगली बातमी येईल असे म्हणून धीर दिला. पण प्रत्यक्षाचे प्रत्येक क्षण आता जीवघेणे होते. मीना मात्र रोज देवासमोर दिवा लावून देवाचा आधार मागत होती. विघ्नहर्त्या आता तरी पाव, अशी विनवणी करत तिच्या डोळ्यात पाणी दाटत असे. मुलांचीही तिची काळजी जाणवत होती. पूजा शांतपणे अभ्यास करत, आईला कसलाही त्रासदायक विचार न टाळत आईला त्रास देत होती. रोहन देखील आपल्या निरागस प्रश्नांनी आईला अजून चिंतेत पाडू नये म्हणून बडबड कमी करत होता. तसं पाहिलं तर घरात एक अनामिक शांतता पसरली होती. केवळ आशेचा एक छोटासा किरण जपून ठेवण्यासाठी सगळेजण हळूहळू श्वास घेत होते. शेवटी एक दिवस दुपारी पोस्टमनने एक पत्र आणून दिलं. बाहेर मुख्य दारात विजयने ते अधरतेने उघडलं. त्याच्या चेहऱ्यावर हसू उमटलं आणि डोळे चमकले. मीना तो घरात उत्साहाने शिरला. हातातला कागद हलवत तो मोठ्याने म्हणाला, मिळाली नोकरी. काय आहे हे? मीना घाईघाईने हात पुसत समोर आली. तिने पत्र हातातून घेतलं आणि वाचू लागली. ती पाहून ती आश्चर्याने विजयकडे पाहू लागली. काय रे, मिळाली ना नोकरी? तिचा विश्वासच बसत नव्हता. विजयने दोन्ही मुलांना उचलून धरलं आणि खुश होऊन म्हणाला, हो, उद्यापासून जॉईनिंग व्हायचंय. मुलंसुद्धा बाबाच्या आनंदाने आनंदली आणि टाळ्या वाजवू लागली. त्या संध्याकाळी विजय वेळेपूर्वीच घरी आला. नवीन नोकरीला लागण्यापूर्वी ऑफिसमधून त्याला काही आगाऊ रक्कम मिळाली होती. बाजारातून तो थोडे लाडू, फटाके आणि तेलाचे दिवे घेऊन आला. सुहास्य भरलेल्या चेहऱ्याने घरात प्रवेश करताच मीना चकित झाली. हे काय? तिने विचारलं. तेवढ्यात पूजा आणि रोहनने उत्सुकतेने बाबाच्या हातातील फटाक्यांचं पाकिट पाहू लागले. विजयने हसून खिशातून देवासाठी एक छोटं सोनपात्र काढलं आणि म्हणाले, हे बघ, तुझ्यासाठी काय आणलंय. मीनाने पाहिलं तर देवघरात ठेवायला पितळेचा नवा दिवा होता. तिच्या तोंडून शब्दच फुटेना. घरात दिवाळीसाठी दिवे आणायला पैसे नसतील असं तिने गृहीत धरलं होतं. तिने तो दिवा हातात घेतला. दिवाळीची संध्याकाळ आली तेव्हा घरात कित्येक दिवसांनी प्रसन्न वातावरण होतं. जेमतेम 2 खोल्यांच्या घरात मीना आणि मुलांनी मिळून साफसफाई करून सजवलं होतं. भिंतीवर मागच्या वर्षीची कागदी कंदील स्वच्छ करून लावला होता. पूजेने छोट्या पंक्तीचे कात्रण करून दरवाजाला रंगीबिरंगी तोरण लावलं होतं. अंगणात रांगोळी काढली. विजयने आणलेल्या नवीन दिव्यात तेल टाकून त्याला प्रज्वलित करताना मीनाच्या हातून आनंद ओसरत वाहत होता. मुलंही आज काही दिवसांपूर्वीच आणलेल्या स्वस्त पण नवीन कपड्यांमध्ये मेजवानीसारखे तयार झाले. देवघरातील लक्ष्मीच्या मूर्तीसमोर तिने कापूर लावून आरतीचं तांडव वाजवलं होतं. फुलं, अक्षदा आणि कढी साखरेचा नैवेद्य ठेवला. मग तिने मनापासून लक्ष्मी मातेची आरती सुरू केली. तिच्या शेजारी विजय उभा होता, हातात ओवाळणीची ताटली घेऊन. पूजेनंतर दोघांच्या नजरा भेटल्या. इतक्यात दारावर टकटक झाली. मीना आश्चर्याने दार उघडायला गेली. ओवाळायची ताटली बाजूला ठेवत विजयही तिच्या मागोमाग गेला. बाहेर नलिनी हसत मुखाने उभी होती. तिच्या हातात तिने केलेल्या चकल्या आणि लाडूंचा डबा होता. या नलिनी, आत या. मीनाने आनंदाने तिला ओढलं. नलिनीने मीना आणि विजयला आनंदी दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या. तिने आणलेला डबा मीनाच्या हातात देत सांगितलं, थोडं घरचं फराळ बनवलंय, तुमच्यासोबत वाटायला आलीये. मीना भारावून गेली. अगं, एवढी कशाला ताजीतवानी केलीयस? तिने कृतज्ञतेने विचारलं. मी कशाला करू? तुझा विजयदादा आहे ना आता कमवता. नलिनीने डोळे मारत निष्किलपणे म्हणली, हो ग ताई, तुमच्यामुळेच मार्ग लागला. खूप उपकार झाले तुमचे. नलिनीने नकारार्थी मान हलवली.
असू दे रे, तुम्ही लोक चांगले आहात म्हणून. देवाने ही संधी दिली, मी तर निमित्त मात्र आहे. मीना आणि विजयच्या डोळ्या कृतज्ञतेने दाटून आल्या. थोडा वेळ सगळेजण गप्पा मारत बसले. मुलांनी आनंदाने फटाके उडवल्याच्या गोष्टी नलिनीला सांगितल्या. अर्ध्या तासाने नलिनी निघाली. जाताना तिने पुन्हा दोघांना शुभेच्छा दिल्या आणि मीनाच्या हातात एक छोटीशी पिशवी दिली. ही तुझ्यासाठी साडी. मला नको असे नाकारून आग्रह केला मीनाने. ओवाळशी प्रत्यक्ष कृतीत आभार मानत तिने नलिनीला घट्ट मिठी मारली. नलिनी गेल्यावर मीना डोळ्यात पाणी घेऊन विजयकडे बघत म्हणाली, भगवंताने आपल्याला किती चांगली माणसं दिली आहेत बघा. आपलं संकट समजून सगळे धावून आले आहेत. विजयने सहमती दर्शवली. दोघेही घरात येऊन एकत्र उभे राहिले. अंगणातल्या दिव्यांचा मंद प्रकाशात त्यांच्या चेहऱ्यावर समाधान विसवत होतं. तेव्हा विजय हलक्या आवाजात म्हणाला, मीना, आता मात्र आपल्याला घरात लक्ष्मी अशीच पाळून जाणार नाही. त्या वर्षी दिवाळी मीनाच्या कुटुंबासाठी नवी आशा घेऊन आली. पुढील काही महिन्यात विजय आपल्या नवीन कामात रुळला. गेली कित्येक वर्ष त्याच्या ओझ्याखाली ते दबले होते. ती काही देणी हळूहळू फेडली जाऊ लागली. पाण्याच्या पाईपलाईनचं कर्ज असो की घर भाड्याची थकबाकी, सर्व हिशोब माफ होऊ लागले. त्याहून महत्त्वाचं म्हणजे मीनाच्या गळ्यातलं मंगळसूत्र पळवत सोडून घेण्याचा मान विजयला मिळाला. त्या दिवशी त्याने ते प्रेमाने मीनाच्या गळ्यात पुन्हा बांधलं. तेव्हा मीनाने डोळे आनंद अश्रूंनी भरून आले. हळूहळू त्यांच्या संसाराची गाडी स्थिरपणे मार्गी लागली. चिमुकल्यांचे आनंदाचे क्षण ते साजरे करू लागले. मुलांच्या शिक्षणाची काळजी थोडी निवळली. घरच्या भिंतींवर आता आशेचा नवा रंग दिसू लागला. अनेक वर्षांनी लक्ष्मीने त्यांच्या जीवनात कायमचा निसावा केला होता. त्यांचा विश्वास बसला. त्यांनी कधी काळी कुचेष्टा केली. त्यांनीही आता देव पावत म्हणत त्यांच्या सुदैवाने स्वागत केलं. दैन्याच्या कुट्ट ढगांना सोडून आता सुखाचे चांदणे त्यांच्या अंगात सांडू लागले. त्या दिवशी देवापुढे मीनाने हात जोडले आणि डोळे मिटून आपल्या परम भाग्यवान स्त्रीत्वाची मनोगण स्वीकार केले. तिच्या मनात एकच प्रार्थना दाटून आली, हे समाधान असंच अखंड राहोत. आपल्या घरावर लक्ष्मीचे आशीर्वाद सदैव राहोत.